धुलीवंदन सणादरम्यान अवैध मद्य विक्री व वाहतूक करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं सांगवीलगत 2 ठिकाणी धडक कारवाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक एस.ए. चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये प्रसारमाध्यमांना दिली। तालुक्यातील हडाखेड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक एस.ए. चव्हाण यांना संशयित MH181946 क्रमांकाच्या महिंद्रा मॅक्स वाहनातून बनावट ताडीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून महामार्ग हडाखेड सांगवी रस्त्यावरील सांगवी शिवारात HP पंपासमोर संशयित वाहनाला थांबवून तपासणी केली असता 7,800 रुपये किमतीचे 50 लिटर क्षमतेचे 4 प्लास्टिक ड्रम ताडीनं भरलेले आढळून आल्यानं जप्त करण्यात आले। तसेच सांगवी येथील महामार्गावरील शिवकृपा किराणा दुकानात 4,40,000 किमतीचे परराज्यात विक्रीसाठी बियर साठा अवैधरित्या विक्रीसाठी ताब्यात ठेवल्याचं आढळून आल्यानं दोन्हीही कारवाईत एकूण 4,47,800 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला। या प्रकरणी वाहन चालक निलेश मोरे व दुकानदार S.H. देवरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस.ए. चव्हाण करत आहेत।